प्रत्येकाची सुरुवात ही झिरोमधून होती. माझी पण सुरुवात ही झिरोमधून झाली होती. ते आत्तापर्यंत तुम्ही माझी पूर्णपणे जर्नी बघताय. पहिले मी कसे व्हिडिओ बनवत होतो, प्रँक व्हिडिओ बनवत होतो, व्लॉग्स बनवत होतो. तर मी प्रयत्न करतो की तुमच्यासाठी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट बनवावं किंवा इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी नॉलेज द्यावं मी तुम्हाला. तर सर्वजण म्हणत होते की सर सेटअप टूरचा व्हिडिओ बनवा, सेटअप दाखवा किंवा आम्हाला सेटअप बिल्ड करण्यासाठी किती खर्च येईल, काय नाही, सगळ्या गोष्टी सगळे स्टुडंट किंवा ट्रेडर मला मेसेज करत होते. तर तुमच्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि आज आपण किती प्रॉफिट केलं आहे, काय ट्रेड केला आहे, सगळ्या गोष्टी तर मी याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण या चॅनलवरती मी जास्तीत जास्त तुम्हाला नॉलेजचा कंटेंट आणि किंवा ट्रेडिंगबद्दल चांगल्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महत्त्वाची गोष्ट काय, आता माझं जे स्वप्न होतं स्टार्टिंगला मी ट्रेडिंग चालू केलं तेव्हा माझ्याकडे एक स्क्रीन होती फक्त. तिथून ते इथंपर्यंत सगळे किंवा किती खर्च आला काय नाही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त व्हिडिओ आपला हा शेवटपर्यंत बघा. सुरुवात अगोदर आपण झिरोपासून करू की स्टार्टिंगला माझ्याकडे लॅपटॉप कोणता होता काय नाही, तिथून सुरुवात करू आपण. ओके, सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा यूट्यूबवरती आलो होतो म्हणजे एडिटिंग वगैरे करत होतो तर त्या टायमिंगला माझ्याकडे एक लॅपटॉप होता HP चा. जवळपास ही लॅपटॉप पूर्णपणे फुटलेला होता. ओके, हा लॅपटॉप होता. आता हा लॅपटॉप ओपन पण होणार नाही बघा, इथे डॅमेज झालं आहे पूर्णपणे. हा लॅपटॉप मी OLX वरती घेतला होता. ओके, ओपन पण होणार नाही हा लॅपटॉप पूर्णपणे कारण की इथं तुटलेला आहे पूर्ण. ओके, हा लॅपटॉप जो आहे ना तो मी OLX वरती जवळपास 15,000 रुपयाला घेतला होता. ओके, आणि हा लॅपटॉप कसा घेतला होता ते पण सांगतो. मी एडिटिंग करत होतो 2018-19ला, ज्याच्यामध्ये मी 50 रुपये आणि 100 रुपयाला मी फोटो एडिटिंग करत होतो. त्या टायमिंगला त्याचे पैसे जमा करून आता जे माझे फेसबुकवरचे जुने मित्र वगैरे सगळ्यांना माहीत आहे की मी पहिले एडिटर म्हणून काम करतो प्लस फेसबुकवरती पण होतो. त्या टायमिंगला थोडे पैसे जमा करून जवळपास माझ्याकडे तेव्हा 15,000 काहीतरी जमा झाले होते. घरून 2-3,000 रुपये घेतले होते. अंबाजोगाईला गेलो होतो, स्प्लेंडरवरती 3 मित्र होते. ओके, अंबाजोगाईला जाऊन हा लॅपटॉप घेतला होता, OLX वरती बघितला होता हा लॅपटॉप. ओके, इथून सुरुवात झाली ती. एडिटिंग कशावरती करत होतो, पिक्सआर्टवरती एडिटिंग करत होतो आणि 50-100 रुपयाला फोटो विकत होतो. नंतर ह्याच्यावरती एडिटिंग चालू केली. मला एडिटिंगचा ॲनिमेशनचा वगैरे नाद होता पहिल्यापासून. नंतर त्याच्यावरती एडिटिंग चालू केली. नंतर माझ्याकडे दुसरा एक रेडमीचा मोबाईल घेतला होता, तो होता, तो आता माझ्याकडे नाही. आणि ह्यानंतर यूट्यूब चालू केलं, हा एक मोबाईल घेतला होता रिअलमीचा. ओके, अजून पण आहे हा मोबाईल. ओके, चालतो मोबाईल हा पण आणि ठेवलेला आहे असंच किंवा आठवण आहे म्हणून आपली. जवळपास हा मोबाईल मी 13-14 हजारला घेतला होता, रिअलमी कोणता तर आहे. ओके, नंतर हे पूर्णपणे सेटअप आपण बिल्ड केलेला आहे. ओके, काही गोष्टी मी यूट्यूबच्या जोरावरती बिल्ड केल्या आणि त्याच्यापेक्षा पण जास्त सगळ्या गोष्टी मी ट्रेडिंगच्या जीवावर बिल्ड केल्या. ओके, यूट्यूबची पण सुरुवात कशी झाली काय नाही सगळ्या गोष्टी तर एक्सप्लेन करणारच आहे. आता बघा या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपला हा जो PC आहे, हा PC बिल्ड केला होता मी 2022ला बिल्ड केलेला PC होता. ह्याच्यामध्ये ही एक CPU होता आणि आपली एक BenQ ची स्क्रीन होती. ओके, हा मला जवळपास 1,00,000 रुपयाला पडला होता. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 500 GB SSD आहे आणि 1 TB ची हार्ड डिस्क आहे. सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला हा 70-80 हजारला पडला होता. आणि एक स्क्रीन होती या ठिकाणी BenQ ची, ही स्क्रीन दिसते का, या स्क्रीन जवळपास 16,000 रुपयाला घेतली होती. ओके, हा एक CPU आणि ही एक स्क्रीन. ओके, आणि आता ही कीबोर्ड पण मी चेंज केलेला आहे, माऊस हा तोच आहे. ओके, इकडे दुसरा ॲडिशनल माऊस आणि कीबोर्ड जवळपास 2-3 हजार रुपयाला भेटून जाईल. स्क्रीन जर बघायला गेलात तुम्ही तर तुम्हाला ऑनलाईन स्क्रीन भरपूर येतात. सध्या एवढं त्या टायमिंगला तर नव्हते 8-10 हजाराची स्क्रीन, आता 8-10 हजारपासून पण स्क्रीन आहेत. झेब्रॉनिक्सच्या स्क्रीन बघा 8-10 हजार रुपयाला पण 27 इंची 32 इंची स्क्रीन आहे, त्या पण तुम्ही बाय करू शकता. जर तुम्हाला PC बिल्ड करायचं असला आता तुम्हाला परवडणार नाही 70-80 हजार 1,00,000 रुपये. ओके, स्टार्टिंगला तर तुम्हाला PC बिल्ड करायचं असेल तर एक ट्रेडिंगच्या PCला काहीच नाही, एक स्क्रीन लागणार आहे, 4 GB चा ग्राफिक्स कार्ड घेतलं तर घ्या गरज असेल तर, अदरवाईज गरज नाही. किंवा एक 8 GB रॅम आणि 250 GB SSD बस झाली ट्रेडिंगसाठी. आपल्याला काय चार्ट तरी बघायचं, आपल्याला थोडी ना मध्ये फोटो व्हिडिओ घ्यायचे तर. ओके, नंतर बघा मी जसं ट्रेडिंगमध्ये पूर्णपणे प्रॉफिटेबल होत आलो, ट्रेडिंगमधून इन्कम चांगली चालू झाली, त्याच्यानंतर हा एक MSIचा मी बिल्ड केला. ओके, एक स्क्रीन ॲड केली. ओके, नंतर हा माझा 2 स्क्रीनचा सेटअप झाला. नंतर मी ही एक स्क्रीन ऑर्डर केली, आत्ताच घेतली ही 2 महिन्याखाली. जवळपास ही सॅमसंगची स्क्रीन आहे, याच्यामध्ये ह्याचं किंमत जवळपास 30-32 हजार रुपये आहे स्क्रीनचं. ओके, या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपले भरपूर मोबाईल आहे तिथं. ओके, हा माझा स्टार्टिंगचा मोबाईल आहे. आता हा फोल्ड घेतला होता, फोल्ड जवळपास मी हा घेतला होता 1,05,000 रुपयाला. ओके, आणि हा मोबाईल आहे 14+. ओके, हा मोबाईल मी घेतला होता 2023च्या स्टार्टिंगला 80 हजार रुपयाला. ओके, आणि हा 6 महिन्याखाली मोबाईल घेतला आहे.
ओके, हा मोबाईल घेतला 1,40,000ला. ओके, आणि ज्या मोबाईलमध्ये शूट करतो ना तो मोबाईल घेतला 1,90,000ला, आपला 17 प्रो मॅक्सचा 1 TB. ओके, त्याच्यासोबत माईक पण आहे ॲडिशनल. आता हे जे माईक आहे तर हे माईक आहे 30,000 रुपयाचं. जवळपास हे सगळं मिळून जर झालं तर एक मोबाईलच होत्या 3.5-4 लाखापर्यंतचे. हे सगळं PC जर मिळेल तर इथंच कॉस्टिंग झाली जवळपास 5 लाख रुपये. ओके, ही जी चेअर आहे, ही चेअर डॉक्टर लक्झरची चेअर बघितला तुम्ही, जवळपास 20,000 रुपयाला ही चेअर आहे. माझ्याकडे पहिल्याची एक चेअर होती, ती फाटलेली चेअर आहे, ती पण दाखवतो. जवळपास मी 7,000 रुपयाला ऑर्डर केली ती चेअर. दाखवतो 1 मिनिट. सुरुवातीला ही चेअर होती. ओके, ही 7,500 रुपयाला ऑर्डर केली कारण की तेव्हा बजेट कमी राहत होतं. यूट्यूबची पेमेंट जास्त येत नव्हती, जवळपास एक महिन्याला यायची यूट्यूबची पेमेंट 50-60 हजार. पण आता दिवसाचं प्रॉफिट आहे तेवढं. हे पूर्णपणे सेटअप आहे आपलं. आणि हा टॅब घेतला होता सुरुवातीला, जवळपास हा 22,000 रुपयाला भेटेल तुम्हाला. हे टॅब बेस्ट आहे तुम्हाला ट्रेडिंगसाठी. 22,000 रुपयाला रेडमीचा टॅब भेटून जाईल तुम्हाला. आता ह्याचं कोणतं पीस आहे ते पण माहीत नाही. हे माईक आहे, माईक आपल्या स्टुडंटला बोलण्यासाठी वगैरे. हे लय जुनं आहे माईक, हे जवळपास 3-4 हजार रुपयाला घेतलं होतं. ओके, ही जी लाईट आहे ही जवळपास 2,500-3,000 रुपयाची लाईट आहे. आणि हे जे तुम्हाला इथं हे दिसतंय वेबकॅम, हा वेबकॅम Insta360 जवळपास 25,000ला आपण ऑर्डर केला होता. ओव्हरऑल जवळपास हे झालं 5-5.5 लाखाचं आपलं पूर्णपणे सेटअप झालं. इकडल्या साईडला बघायला गेलं तर फक्त हे आपण थोडंसं ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे, शोसाठी, की बाबा इथं बोटचे हेडफोन येतं. इथं बघा हे आपलं मोबाईलचे कवर वगैरे येतं. या ठिकाणी आहे 17 प्रो मॅक्सचं, इकडं Insta360चं. इकडं रोल्स रॉयस ठेवलेली आहे. ओके, 2 ऑर्डर केल्या त्या. आपलं ड्रीम आहे रोल्स रॉयस आणि जी वॅगन. ओके, हे ठेवलं होतं. आता कधी पूर्ण होईल काही नाही, काही माहिती नाही, पण आहे की बाबा आपल्याला घ्यायचा म्हणून 2 ऑर्डर केल्या त्या. माझी भाची आहे 6वी, तिनं जी वॅगन घेऊन गेली. म्हणली मामा मला आवडते म्हणली ही. ओके, हा जो कॅमेरा आहे हा पण कॅमेरा माझा यूट्यूबच्या टायमिंगचा आहे. ओके, या कॅमेऱ्याचा मी यूज करत नाही जास्त. मी त्या टायमिंगला प्रँक वगैरे शूट करण्यासाठी घेतला होता. आणि हे खाली हे जुनं माईक आहे. ओके, हे सगळं अशा पद्धतीचं मस्तपैकी आपलं सेटअप आहे. आणि इकडल्या साईडला बघितलं ही जी फ्रेम दिसते तुम्हाला, ही फ्रेम आपल्या सबस्क्रायबरने दिलेली आहे. म्हणजे मस्तपैकी बनवून दिला होता. म्हणलं आठवण लय चांगल्या पद्धतीने मेहनतीने बनवल्या भावानं, म्हणून इथं लावली. हे आपलं 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यास मॅड प्रँकचं सिल्वर प्ले बटन भेटलं होतं. नंतर तिकडे यूट्यूबचं सर्टिफिकेट भेटलं होतं. ओके, आता ह्याच्यामध्ये फंडेड अकाउंटचे सर्टिफिकेट भरपूर ॲड करायचे राहिलेत आता. आणि ही जी फ्रेम आहे ती मला बड्डेला गिफ्टमध्ये भेटली होती. ओके, आणि या ठिकाणी बुल. ओके, अशा पद्धतीचं आपलं सेटअप आहे. आता तुम्हाला कसा सेटअप पाहिजे? तुम्हाला एक स्क्रीन पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला 15-16 हजारपर्यंत स्क्रीन येईल. जर 3 असेल अफोर्ड होत तर आपल्याला झेब्रॉनिक्सची 8-9 हजारला स्क्रीन येते. किंवा सेकंडमध्ये पण तुम्ही स्क्रीन घेऊ शकता, 4-5 हजार रुपयाला तुम्हाला भेटून जाईल. सेकंडमध्ये पण चांगल्या स्क्रीन भेटतात, असं नाही की खराब राहतात. तुम्हाला 250 GB SSD घ्यायचं आहे, ती पडेल तुम्हाला 3-4 हजार रुपयाला. रॅम भेटेल तुम्हाला 4-5 हजार रुपयाला. आणि हे असा CPU जर घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला एक 3-4 हजार रुपयामध्ये होऊन जाईल. म्हणजे ओव्हरऑल जर धरलं तर 35,000 रुपयामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचा PC बिल्ड करू शकता. ओके, अशा पद्धतीचा आपला सेटअप होता. आता प्रॉफिट बघू की आजचं प्रॉफिट किती झालं. सगळ्यात आधी मी पूर्णपणे जेन्युइन पद्धतीने दाखवतो, कसल्याही प्रकारचं मी खोट्या गोष्टीत दाखवत नाही किंवा प्रमोट करत नाही. जे आहे ते रिअल आहे. डिपॉझिट किती आहे, विड्रॉल किती आहे, रिअल अकाउंट आहे, फेक आहे, तसले थर्ड पार्टी ब्रोकर तर मी दाखवतच नाही. आता मी सर्वात अगोदर एक्सनेसचं अकाउंट दाखवतो. या इकडे भाऊ, या ठिकाणी बघा मी किती डिपॉझिट केले होते, $290. नंतर मी सिल्वरमध्ये 2च ट्रेड केले. दोन्ही ट्रेडमध्ये माझे $800, जवळपास 80,000 रुपयाचं प्रॉफिट आहे माझं. या ठिकाणी बघा डिपॉझिट किती आहे. ओके, विड्रॉल किती, $1,126. प्रॉफिट किती आहे, $836. पूर्ण फंड जो आहे विड्रॉल केलेला आहे. चेक करा, 0 झालं आहे अकाउंट. आणि या ठिकाणी जर चेक केलं तर माझं एक्सनेसचं रिअल अकाउंट आहे, चेक करू शकता. ओके, आणि या ठिकाणी मी टुडेवरती पण क्लिक केलेलं आहे. ओके, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवायला मला आवडते. चेक करा. ओके, रिअल आहे सगळ्या गोष्टी. आता जवळपास माझं आजचं प्रॉफिट 80,000 रुपयाचं माझं प्रॉफिट आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या इकडल्या साईडला गोल्डचा चार्ट आहे आणि इकडल्या साईडला सिल्वरचा चार्ट आहे. सिल्वरमध्ये पण मी ट्रेड करतो आहे आता आणि गोल्डमध्ये पण मी चांगल्या पद्धतीने मी ट्रेड करतो. गोल्डला खूप चांगल्या पद्धतीने मी मास्टर केलेलं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या इंस्टाला बघायला भेटतील. मी लिंक टाकणार इंस्टाग्रामची. जे नवीन येतं त्यांनी इंस्टाला फॉलो करून ठेवा फॉरेक्स पाटील, ज्याच्यावरती पूर्ण सगळ्या गोष्टी दाखवतो मी. हा आपला पूर्णपणे सेटअपचा व्हिडिओ होता. मी चॅनलवरती नॉलेजेबल कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करणार तुमच्यासाठी आणि कन्सिस्टन्सली व्हिडिओ टाकेल की बाबा रिस्क मॅनेजमेंट काय, माइंडसेट काय, ट्रेड कसा प्लॅन करायचा, ह्या गोष्टी पण मी शिकवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला ऑनलाईन फ्रीमध्ये. ओके, फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी आता यूट्यूबला अवेलेबल, त्याच्यामुळे जॉईन करा. ज्या लोकांना माझा क्लास जॉईन करायचा आहे
फॉरेक्स बेसिकपासून ॲडव्हान्सचा, जो की आपला आज किंवा उद्या चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे मी सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. स्टुडंटचे रिझल्ट पण तुम्ही चेक करू शकता. ज्यांना खरंच फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं आहे किंवा त्याच्यामध्ये समजत नाही की कशा पद्धतीनं करायचं, त्यांनी जॉईन करा. मी कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स आपल्या टीमकडून भेटून जाणार की कशा पद्धतीनं. आपली फीस एकदम कमी आहे, सगळ्यात कमी फीसमध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे बिंदासपणे जॉईन करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेजेबल कंटेंट असणार आहे. आताच सबस्क्राईब करा चॅनलला आपला फॉरेक्स पडेलच्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल.